विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या 19व्या पाठामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या पाठामध्ये आपण पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आपण पाहणार आहोत. म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ आपण पाहणार आहोत. हा काळ ओळखण्यासाठी आपण एखादी क्रिया भूतकाळातील ठराविक वेळेच्या खूप आधी सुरू होऊन त्या वेळेवरही सुरूच होती किंवा त्या वेळेपर्यंत सुरू होती असे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. साधारणपणे वाक्याच्या शेवटी त आलेला होता, पण परिस्थितीनुसार वरील अर्थ उघडच असल्यास वाक्याच्या शेवटी त होता सुद्धा असणे शक्य आहे. या काळाची इंग्रजीमधील रचना जी आहे ती म्हणजे कर्ता अधिक हॅड अधिक बीन अधिक क्रियापदाला ING प्रत्यय अधिक कर्म. आता ही जी रचना आहे ही मागील पाठाप्रमाणेच आपण विविध सर्वनामांच्या समोर ठेवून वाक्याचा अर्थ काय होतो ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहिलं सर्वनाम जे आहे ते म्हणजे आय हॅड बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो होतो. आय हॅड नॉट बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो नव्हतो. हॅड आय बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो होतो का? दुसरं सर्वनाम जे आहे ते म्हणजे वी हॅड बीन इटिंग मँगोज. आम्ही आंबे खात आलेलो होतो. वी हॅड नॉट बीन इटिंग मँगोज. आम्ही आंबे खात आलेले नव्हतो. हॅड वी बीन इटिंग मँगोज. आम्ही आंबे खात आलेलो होतो का? तिसरं सर्वनाम आहे यू हॅड बीन इटिंग मँगोज. तू किंवा तुम्ही आंबे खात आलेला होता. यू हॅड नॉट बीन इटिंग मँगोज. तू किंवा तुम्ही आंबे खात आलेला नव्हता. हॅड यू बीन इटिंग मँगोज. तुम्ही किंवा तू आंबे खात आलेला होता का? चौथं सर्वनाम आहे ही हॅड बीन इटिंग मँगो. तो आंबा खात आलेला होता. ही हॅड नॉट बीन इटिंग अ मँगो. तो आंबा खात आलेला नव्हता. हॅड वी बीन इटिंग अ मँगो. तो आंबा खात आलेला होता का? पाचवं सर्वनाम आहे ते म्हणजे शी हॅड बीन इटिंग अ मँगो. ती आंबा खात आलेली होती. शी हॅड नॉट बीन इटिंग अ मँगो. ती आंबा खात आलेली नव्हती. हॅड शी बीन इटिंग अ मँगो. ती आंबा खात आलेली होती का? सहावं सर्वनाम आहे इट हॅड बीन गिविंग अ ब्युटिफुल कलर. त्याला सुंदर रंग देत आलेलो होतो. इट हॅड नॉट बीन गिविंग अ ब्युटिफुल कलर. त्याला सुंदर रंग देत आलेलो नव्हतो. हॅड इट बीन गिविंग अ ब्युटिफुल कलर. त्याला सुंदर रंग देत आलेलो होतो का? अशा प्रकारे हे इट हे सर्वनाम होईल. सातवं सर्वनाम जे आहे ते म्हणजे दे हॅड बीन इटिंग मँगोज. ते आंबे खात आलेले होते. दे हॅड नॉट बीन इटिंग मँगोज. ते आंबे खात आलेले नव्हते. हॅड दे बीन इटिंग मँगोज. ते आंबे खात आलेले होते का? अशा प्रकारे आपण चालू पूर्ण भूतकाळाचा वापर करून आपण वाक्य तयार करू शकतो. हा काळ इंग्रजी स्पीकिंगमधला महत्त्वाचा काळ आहे. आपण या काळाची योग्य प्रकारे आपण तयारी करणं गरजेचं आहे. ही जी दिलेली वाक्य आहे या दिलेल्या वाक्यांचा सराव करून पुन्हा आपण न बघता हे वाक्य आपण करणं गरजेचं आहे. आता इथे सरावासाठी काही वाक्य दिलेली आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. पहिलं वाक्य आहे तो तिथे 10 वर्षापासून राहत आलेला होता. हे वाक्य कसं होईल बघा. बरोबर. ही हॅड बीन लिव्हिंग देअर फॉर 10 years. दुसरं वाक्य आहे मी संध्याकाळी मोकळा होतो पण मी दिवसभर काम करत होतो. बघा हे वाक्य. आय वॉज फ्री इन द इव्हनिंग बट आय हॅड बीन वर्किंग ऑल डे. तिसरं वाक्य आहे बघा. बर्फ दिवसभर एकसारखा पडत आलेला होता. हे वाक्य
कसं होईल बघा. बरोबर. द स्नो हॅड बीन फॉलिंग कंटिन्युअसली ऑल डे. चौथं वाक्य आहे, खूप काळापासून मला असलं पुस्तक हवं होतं. हे वाक्य कसं होईल बघा. बरोबर. आय हॅड बीन वॉन्टिंग सच अ बुक फॉर अ लॉंग टाईम. अशा प्रकारे आपण हा चालू पूर्ण भूतकाळ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. या काळांची, आतापर्यंत झालेल्या काळांची, सर्व काळांची आपण चांगल्या प्रकारे तयारी करून न बघता ही वाक्य आपल्याला सोडवता येणं गरजेचे आहेत. जेव्हा आपल्याला ही न बघता वाक्य सोडवता येणार आहेत त्यावेळी आपल्याला इंग्रजी बोलायला येणार आहे. आता ह्या काळापर्यंत आपली 34 वाक्य झालेली आहेत. आता हे 34 वाक्य आपल्याला करता येणं गरजेचे आहे. प्रत्येक सर्वनामाचे आपण 3-3 वाक्य तयार करत आलेलो आहोत. अशा प्रकारे ह्या 34 वाक्यामध्ये आपण प्रत्येक काळाचे सर्वनामासमोर ही वाक्य ठेवून आपण वाक्य बनवलेली आहेत आणि त्याचा सराव केलेला आहे. तर आपण योग्य प्रकारे या वाक्यांचा सराव करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला इंग्रजी बोलता येणं शक्य आहे. धन्यवाद.